नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय लसुणी मेथी। त्यासाठी मी इथे एक मोठी जुडी मेथीची घेतली आहे। ती स्वच्छ निवडून घेतली आहे। आता ती स्वच्छ छान पाण्याने धुवून घेते। मेथीची भाजी छान धुवून घ्यायची। त्यामध्ये मावा असतो किंवा किडलेली पाने वगैरे असतात, माती असते, त्यामुळे आपल्याला ही भाजी छान धुवून घ्यायची। आता इथे मी कढई तापायला ठेवते। त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे। इथे मी पोहे खायचे 2 चमचे तीळ आणि पोहे खायचे 2 चमचे शेंगदाणे भाजून घेते। आधी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे थोडे भाजले की मग आपल्याला तीळ टाकायचे। तीळ आधी टाकले तर तीळ पटकन भाजतात आणि ते उडायला लागतात, त्यामुळे आपल्याला आधी शेंगदाणे आणि नंतर तीळ टाकून भाजायचे। आता शेंगदाणे आणि तीळ भाजल्यावर आपण यामध्ये 2 चमचे बेसन घातले। बेसन छान कमी गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे। बेसनाचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ते काढून घ्यायचे। इथे आपलं बेसन भाजत आलं आहे आणि याचा थोडासा कलरही चेंज होत आलेला आहे। आता हे सगळं छान भाजलं की आपण एका प्लेटमध्ये हे थंड होण्यासाठी काढून घेऊयात आणि मिक्सरला लावून छान वाटून घेऊ। आता याच कढईमध्ये आपल्याला मेथीच्या भाजीला फोडणी देऊन घ्यायची। आपलं हे वाटण तयार आहे। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेत। त्यामध्येच आपण जिरा आणि लसणाची फोडणी देणार आहोत। अर्धा चमचा जिरं आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या मी कापून घेतल्यात। इथे आपल्याला फक्त जिरा आणि लसणाची फोडणी देऊन मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे। आता आपण जेवढी धुतली तेवढी सगळी भाजी यात टाकून घेतोय आणि भाजीच्या चवीप्रमाणे आपल्याला यात मीठ घालून घ्यायचे, म्हणजे आपली भाजी छान शिजेल आणि त्याला मिठामुळे पाणी पण सुटेल। मेथीची भाजी कढईमध्ये टाकली की ती खूप जास्त असते आणि नंतर शिजली की थोडी कमी होते, त्यामुळे आपल्याला अंदाजानेच मीठ टाकायचे। आता जोपर्यंत आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण लसुणी मेथीसाठीची फोडणी करून घेऊयात। आता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेत। त्यातच आपण 1 चमचा जिरा घालतोय, 7 ते 8 लसणीच्या कापलेल्या पाकळ्या, 6 ते 7 लाल मिरची, 1 मोठा कांदा कापून घेतलाय बारीक। आता आपल्याला कांदा 2 मिनिटे परतू द्यायचा आहे। आपला कांदा पटकन शिजावा यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे आपला कांदा पटकन सॉफ्ट होतो। दोन ते 3 मिनिटांमध्ये आपला कांदा छान मऊ होईल आणि आपल्याला पाहिजे त्या मापामध्ये छान परतला जाईल। आता यातच आपल्याला टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान परतलाय। आता मी यामध्ये टोमॅटो टाकून घेतलाय आणि आपला टोमॅटो हे आता मऊ झालाय। यामध्येच आपण मसाले घालून घेऊयात। इथे मी पाव चमचा हळद घालून घेते। त्यातच अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर। आता हे आपण छान तेलावर परतून घेऊयात। मी मसाले एकदम नाही घातलेत, आपल्याला वरतून फोडणी द्यायची, त्यामध्येही आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, म्हणून मी इथे निम्मेच मसाले घालून घेतलेत। आता यातच आपण जे वाटण केलंय ते वाटण घालूयात। इथे मी 3 चमचे आपलं जे मिक्सरला वाटण केलंय ते घालून घेतलंय। शेंगदाणे, तीळ आणि बेसनची पावडर। आता हे आपलं छान परतू द्यायचे। 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं हे छान परतलं की आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे। आता पाणी आपण आपल्या अंदाजाने घालून घेऊ शकतो।
आपल्या वाटणाचे जर थोडेसे घट्ट गोळे झाले असतील तर आपण ते पाण्यामध्ये छान मोडून घ्यायचेत आणि एकजीव करून घ्यायचे, त्यामुळे आपली ग्रेव्ही दाटसर होईल। 1-2 मिनिटांमध्ये आपल्या भाजीला उकळी येईल। यामध्येच आपण आपला शिजलेली मेथी टाकून घेऊयात आणि छान शिजवून घेऊयात। आधी आपण ही मेथी 80 ते 90% शिजवून घेतली होती। आता यामध्येही आपली मेथी शिजल्या जाईल। आता आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण याला फोडणी देऊयात। इथे मी तडक्याच्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेते। त्यातच आपण जिरे टाकलेत आणि लसूण टाकून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आणि ही फोडणी आपल्याला भाजीवर ओतायची। तयार आहे आपली लसूणी मेथी। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊ। आपण आपल्या आवडीप्रमाणे रस्सा थोडा घट्ट पातळ करू शकतो। ही भाजी भाकरीसोबतही छान लागते, रोटीसोबतही छान लागते आणि नान पराठ्यासोबतही खाऊ शकतो।